हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार. मी संपत आगान. स्वागत आहे तुमचं स्टडी गायडर चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपल्या चॅनलचं प्रथम लेक्चर म्हणजेच संख्या पद्धती बघणार आहोत. तर संख्या पद्धती नक्की काय आहे व याचा गणितात पुढे काय उपयोग होणार आहे हे जाणून घेऊ. तर संख्या पद्धतीत सर्वात प्रथम आपण बघणार आहोत नैसर्गिक संख्या म्हणजे काय. तर ज्या संख्यांची सुरुवात 1 पासून होते म्हणजेच यांना आपण मोज संख्या पण म्हणतो. म्हणजेच 1 2 3 4 5 ते अनंतपर्यंत सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकत नाही. परंतु ती अशी आहे की 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या होय. हे झालं नैसर्गिक संख्यांच्या बाबतीत. आता पूर्ण संख्या बघूया. पूर्ण संख्या म्हणजे ज्या संख्यांची सुरुवात 0 पासून होते तर अनंतपर्यंत सर्वात मोठी पूर्ण संख्या आपण सांगू शकत नाही. परंतु ती अशी आहे की सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 आहे. लक्षात ठेवा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 व सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 आहे. बघा, पुढे आपण बघणार आहोत पूर्णांक संख्या म्हणजे काय. तर पूर्णांक संख्यामध्ये धनसंख्या आणि ऋण संख्या दोन्ही पण येणार आहेत व मध्ये 0 पण घेतो आपण. नैसर्गिक संख्या बघितले होते ज्यांची सुरुवात 1 पासून होते, तसेच पूर्ण संख्या बघितले होते ज्यांची सुरुवात 0 पासून होते. परंतु आता आपण बघत आहोत पूर्णांक संख्या म्हणजेच यामध्ये ऋण धन तसेच 0 पण येणार आहे. धन पूर्णांक संख्या इकडे दिलेले आहेत, तसेच ऋण पूर्णांक संख्या इकडे दिलेले आहेत. आता सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या आपण सांगू शकत नाही किंवा सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या आपण सांगू शकत नाही. परंतु ती अशी आहे आपल्याकडे की सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या मात्र आपण सांगू शकतो. कोणती? -1. आता आपण पुढे बघणार आहोत समसंख्या. तर समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. तर 2 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? 2 ची कसोटी 0 2 4 6 व 8 हे अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी असतात त्या सर्व संख्यांना 2 ने भाग जातो. म्हणजेच समसंख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात. तर याच्या विरुद्ध म्हणजेच विषम संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. तर ती अशी आहे. याच्यात विषम संख्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 व 9 हे अंक असतात आणि एकक स्थानी 1 3 5 7 व 9 हे अंक असल्यास या संख्यांना 2 ने भाग जात नाही, म्हणून या विषम संख्या असतात. हॅलो. पुढे आपण बघणार आहोत मूळ संख्या. तर मूळ संख्येची कन्सेप्ट अशी आहे, एक किंवा त्याच संख्येने त्या संख्येस भाग जातो. ती संख्या सोडून मूळ संख्या कोणत्याच संख्येच्या पाड्यात नसते, म्हणजे ती स्वतः. उदाहरण घेतले आपण 2. तर 2 हा फक्त 2च्याच पाड्यात आहे. 3 हा फक्त 3च्याच पाड्यात आहे. तसेच 5 हा फक्त 5च्याच पाड्यात आहे. 7 11 13 17 19 अशा पुढे पुढे मूळ संख्या वाढत जातात. परंतु एक ही संख्या मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही. तर पहिली मूळ संख्या जी आहे ती 2 आहे. मग पहिली संयुक्त संख्या कोणती? तर आपण पुढे संयुक्त संख्या ही बघणार आहोत. आता आपण बघणार आहोत 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. कोणत्या? 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 42 47 47 नंतर पुढे
53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. तर एकूण 25 संख्या झाल्या का मोजून घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. तर मूळ संख्यावर पुढे असे प्रश्न विचारण्यात येतात की 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या कोणत्या, किंवा 51 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या कोणत्या. तर एकूण संख्या या किती हे लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे आपल्याकडे. म्हणजे एक नंबरच लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. समजून घेतो, एक फोन नंबरचा आहे. जसे 44 22 322 321. हा जो नंबर आहे हा खूप महत्वाचा ठरणार आहे. हा नंबर जो 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्यांचा आहे. 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, 12 आणि 3 15, 15 आणि 2 17, 17 आणि 2 19, 20 21 22 23 24 आणि 25. म्हणजेच यांची एकूण बेरीज 25 होते. तर 1 ते 10 मधल्या 4 संख्या, 11 ते 20 मधल्या 4 संख्या, 21 ते 30 मधल्या 4 संख्या, 2 संख्या, तसेच 31 ते 40 2 संख्या, 41 ते 50 3 संख्या, 51 ते 60 2 संख्या, 61 ते 70 2 संख्या, 71 ते 80 3 संख्या, 81 ते 90 2 संख्या व 91 ते 100 मध्ये 1 संख्या ज्या समोर लिहिलेल्या आहेत. तर याच्या पुढे आपल्याला प्रश्न असा विचारण्यात येतो, 3 अंकी संख्या दिली जाते आपल्याला. उदाहरण घेतलं आपण 373. ही संख्या मूळ संख्या आहे किंवा नाही हे ओळखा, किंवा खाली दिलेल्या संख्यांपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही किंवा कोणती संख्या ही मूळ संख्या आहे. मग ती कशी ओळखायची हे आपण बघणार आहोत. मूळ संख्या ओळखण्याची पद्धत अशी आहे की समजा ए ही आपल्याला ओळखण्यास दिलेली कोणती तरी संख्या आहे. उदाहरणार्थ आपण इथे 173 घेतलेला आहे, ही ए मानायची आहे आपल्याला. तर n ही अशी लहानात लहान नैसर्गिक संख्या आहे जिचा वर्ग हा ए पेक्षा लहान असणार आहे किंवा ए च्या बरोबरीत असणार आहे, परंतु मोठा नसणार आहे. याचा अर्थ असा होतो की ए ही आपल्याला ओळखण्यास दिलेली संख्या आहे. तर n कोणता घ्यायचा आहे आपल्याला, की जिचा वर्ग हा ए पेक्षा लहान किंवा ए च्या बरोबरीत असू शकतो. उदाहरण घेतलेले आपण इथे 173. ही मूळ संख्या आहे किंवा नाही. तर सूत्र आहे आपल्याकडे कोणतं, n वर्ग हा ए पेक्षा मोठा असणार आहे किंवा बरोबरीत असणार आहे. तर 173 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणत्या संख्येची आहे, तर 13 चा वर्ग होतो 169, 14 चा 196 म्हणजे 173 पेक्षा मोठा होतो. परंतु वर्ग संख्या आपल्याला 173 पेक्षा लहान पाहिजे, म्हणजेच 13 चा वर्ग घ्यावा लागेल आपल्याला यांच्या जागी. 13 चा वर्ग म्हणजे नक्कीच तो छोटा असणार आहे 173 पेक्षा. तर n ची किंमत ही आपल्याला 13 मिळालेली आहे. n बरोबर 13. तर आता आपल्याला इतक्यात आपण ज्या संख्या बघितलेल्या होत्या एकूण 1 ते 100 मधल्या मूळ संख्या, तर 13 पर्यंतच्या मूळ संख्या किती, 2 3 5 7 11 व 13. 2 3 5 7 11 व 13 या संख्यांनी 173 ला भाग देऊन बघायचा आहे. 2 ने भाग जाणार नाही कारण ती समसंख्या नाही. 3 ने भाग जाण्यासाठी संख्यांच्या बेरजेला भाग जावा लागतो. 7 3 10 आणि 1 11. 5 ने भाग जाण्यासाठी 1 आणि 0 किंवा 5 असावा लागतो, म्हणजे ती पण संख्या नाही. आता 7 ची कसोटी असे की एकक स्थानच्या अंकाची डबल करून उर्वरित संख्येतून वजा केल्यास
म्हणजे 17तून 3ची डबल 6 वजा केल्यास 11 येते, 7 ने भाग जात नाही. आता 11 ने भाग देऊ तर 11ची कसोटी अशी आहे की समस्थानचे अंक व विषमस्थानचे अंक यांची वजाबाकी ही 0 किंवा 11च्या पटीत आली पाहिजे. तर 7 मधून 4 गेले तर 3च राहतात, म्हणजे 11 ने सुद्धा भाग जात नाही. आता 13 बघू. 13 एके 13 उरले 4, 13 त्रिक 39 होतात, इथे 43 होऊ राहिले, म्हणजे 13 ने सुद्धा भाग जात नाही. म्हणजे दिलेली संख्या ही 173 ही मूळ संख्या आहे. आता इतक्यात आपण जितक्या पण संख्या भाग देण्यासाठी घेतल्या होत्या त्यापैकी एका जरी संख्येने भाग गेला असता तरी सुद्धा ही 173 ही मूळ संख्या नसती, ती संयुक्त संख्या असते. तर अशा प्रकारे आपण दिलेली संख्या ही मूळ संख्या आहे किंवा नाही हे पडताळणी करून बघू शकतो. बघा, आपण बघणार आहोत मूळ संख्यानंतर जोडमूळ संख्या म्हणजे काय. तर जोडमूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असते अशा मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. तर 1 ते 100 पर्यंत अशा जोडमूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आहेत. कोणत्या? 3 व 5 यांच्यामध्ये 4 ही एकच संयुक्त संख्या आहे. 5 ते 7 यांच्यामध्ये 6 एक संयुक्त संख्या आहे. 11 13 यांच्यामध्ये 12 ही एक संयुक्त संख्या आहे. तर 17 व 19 यांच्यामध्ये 18 ही एक संयुक्त संख्या आहे. तसेच 29 व 31 यांच्यामध्ये 30 ही संयुक्त संख्या आहे. 41 व 43 यांच्यामध्ये 42 ही संयुक्त संख्या आहे. 59 व 61 यांच्यामध्ये 60 ही संयुक्त संख्या आहे. तसेच 71 व 73 यांच्यामध्ये 72 ही संयुक्त संख्या आहे. म्हणजेच क्रमाने मूळ संख्येनंतर लगेच पुढची येणारी मूळ संख्यामध्ये फक्त 1 चा फरक पाहिजे, म्हणजेच ती पण संयुक्त संख्या असतेच, संयुक्त संख्याच असते. तर ह्या 1 ते 100 पर्यंतच्या अशा एकूण जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. आता आपण बघणार आहोत सहमूळ संख्या. तर सहमूळ संख्या म्हणजे काय? तर सहमूळ संख्यात मूळ संख्या असलीच पाहिजे अशी काही नाही. समजा ए आणि बी अशा संख्या आहेत की ज्यांचा मसावी म्हणजेच एचसीएफ हायेस्ट कॉमन फॅक्टर हा 1 असला पाहिजे. उदाहरण घेतले आपण 2 व 3 यांचा मसावी 1 येईल, 3 व 5 यांचा मसावी 1 येईल, 6 व 7 यांचा मसावी 1 येणार आहे, 9 व 11 यांचा मसावी 1 येणार आहे, 21 व 65 यांचा मसावी 1 येणार आहे. म्हणजे दिलेल्या कोणत्याही दोन संख्या त्यांचा मसावी जर 1 येत असेल तर त्या 100% सहमूळ संख्या असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. तर सहमूळ संख्यांची पुढची कन्सेप्ट काय आहे ती आपण लगेच बघणार आहोत. समजा दिलेली एखादी संख्या ए व बी या दोन सहमूळ संख्यांनी स्वतंत्ररित्या भाग जात असेल तर ती संख्या ए बी म्हणजे त्या दोन संख्येच्या गुणाकाराने सुद्धा विभक्त होते, म्हणजे भाग जातो. आता उदाहरण म्हणून घेतलेलं आहे आपण इथं 19,752. तर एकक स्थानी 2 आहे, तर यांची बेरीज केली आपण 9 आणि 1 10, 17, 17 आणि 2 19 आणि 5 24. 24 म्हणजे 3 ने पण भाग जातो, 3 1 3 3 8 1 24. तर ही संख्या जी आहे ती 2 च्या कसोटीत पण बसते व 3 च्या कसोटीत पण बसते. तसेच ही संख्या जी आहे यांचा मसावी पण 1 येतो, म्हणजे ही सहमूळ संख्या आहे. तर ए बी म्हणजे 3 गुणिले 2 बरोबर 6, म्हणजेच ही संख्या 6 ने सुद्धा विभक्त होणार आहे. तर बघू 6 ने विभक्त होते का. 6 त्रिके 18 उरला 1, 6 दुने 12 उरले किती 5, 6 8 48, 6 9 54 उरला 1, 6 दुने 12. म्हणजेच सहमूळ संख्यांनी स्वतंत्ररित्या जर
दोन्ही संख्या मिळून एखाद्या संख्येला भाग जात असेल तर त्या दोन्ही सहमूळ संख्येच्या गुणाकाराने सुद्धा त्या संख्येला भाग जातो. समोर प्रश्न आहे आपले. समजा एखादी दिलेली संख्या ही 6, 4 व 6 ने स्वतंत्ररित्या विभक्त होते, तर मग ती संख्या 24 ने विभक्त होईल का? कारण 6 गुणिले 4 बरोबर आहे 24. तर अट आपल्याला इतक्यात आपण बघितलेली आहे की समजा 4 ला ए मानले व 6 ला बी मानले, स्वतंत्ररित्या भाग पण जात आहे, परंतु सहमूळ संख्यांचा जो नियम आहे तो काय आहे? यांचा मसावी हा 1 असावा, परंतु 4 व 6 यांचा मसावी 2 येणार आहे. 2 ने 4 ला पण भाग जातो व 6 ला पण, परंतु आपल्याला एकच मसावी पाहिजे. आता उदाहरण घेतलं आपण 36 ने 4 ने 36 ला भाग जातो, 6 ने 36 ला भाग जातो, परंतु 24 ने 36 ला भाग जाणार नाही, कारण 4 व 6 या संख्या सहमूळ संख्या नाही. याच्यासाठीचा आपण सहमूळ संख्यांचा जो नियम आहे तो मागच्या गणितात बघितला होता, मागच्या नियमामध्ये. बघा व्हिडिओ थोडा मोठा होतोय, त्याच्यामुळे याचा पार्ट 2 आहे जो उद्या अपलोड केला जाईल. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चॅनलला जॉईन करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आवडल्यास नक्की लाईक पण करा. धन्यवाद.